मॅडम सगळ्यांपर्यंत तुमका अभिनंदन. तुम्ही गोवा प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष जाल्याबद्दल. सो तुमचे फर्स्ट रिएक्शन कितें आसता? फर्स्ट रिएक्शन हे थँक्यू म्हणटा तुम्ही अभिनंदन केल्याबद्दल. आणि हीच ऑपॉर्च्युनिटी हांव आतां घेवंक सोदता, ही संधी, की सगळे जेंच्यांनी म्हाका सपोर्ट केला ह्यो आयज पोस्ट जो म्हाका मेळ्ळा तेज्या खातीर सगळ्यांची सपोर्ट मेळ्ळो, साथ मेळ्ळो. आमचे सगळे नॅशनल लिडर्स, स्टार्टींग फ्रॉम नॅशनल प्रेसिडेंट श्रीमती अलका लांबा, मागीर मॅडम सोनिया गांधीजी, प्रियांका गांधीजी, राहुल गांधी, देशाचे ऑल इंडिया काँग्रेसीचे प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल, आमचे लोकल गोवन लिडर्स प्रेसिडेंट अमित पाटकर, गिरीश चोडणकर सर, युरिया लेमाव सर, आणि आमचे MLA आल्टन आणि काल्दोस सर, यांचो सगळ्यांचो सपोर्ट मेळ्ळो. मेन म्हणजे आमची जी सगळी महिला आसा, सगळ्या महिलांनी मेळून सपोर्ट केलो म्हाका. आणि ह्या खातीर हांव खूब नशीबवान समजता. ही एक बरी मोठी जबाबदारी दिला म्हाजे कडेन, आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करता. तुमचे फ्युचर प्लॅन्स कितें आसतलो महिलां खातीर? एक मेन म्हणजे आता ही जी पोझिशन मेळ्ळा ती फॉर विमेन डेव्हलपमेंट ऑर लिडरशिप इन टू बिल्ड अप दॅट लिडरशिप इन काँग्रेस. सो स्त्री शक्ती जी आसा ती अजून आनीक बळकट करपाची. आमच्याकडे आता आनीक नवीन मेंबर्स म्हणून बायलां आमी एनरोल करतली. मेंबरशीप ड्रायव्ह आमचे एक ऑल इंडिया महिला काँग्रेसीचे लॉन्च जाल्ले आसा सप्टेंबर पासून. आमी तितून आता खुबशी महिला ऍड केला. गोंयान एक 5-6 हजारच्या वयर महिला मेंबरशीप ऑलरेडी जाल्ल्यो आसा, आणि ते कंटिन्यू प्रोसेस चालू आसा. सो आमी आनीक न्यू मेंबर्स आयडेंटिफाय करतली. आमी एक एक कॉन्स्टिट्युएन्सीन वचून महिलांक आनीक एनरोल करून एक विमन एम्पावरमेंट ह्या दृश्टीन पळोवन स्त्री शक्ती बळकट करपाचे हे मेन आमचे कार्य आसतले. आणि पार्टीचो काडर बिल्डअप करपाचे हे मेन कार्य आसतले. बारीक पयले जाल्यार महिलांचेर खुबशे अत्याचार जायत वयतात. हेका लागून कितें दिसता? महिलांचे आमी खुबशे, तुम्ही पळयत जाल्यार हांव म्हापसा ब्लॉक महिला अध्यक्ष आसले, मागीर नॉर्थ डिस्ट्रिक्टचे महिला अध्यक्ष जाले. आणि ह्या रोलान आमी ऑलरेडी खुबशे एज्युटेशन, प्रोटेस्ट, आंदोलन ही खूब चालू केल्ली आसा. आणि महिलांचे मुद्दे आमी डे टू डे अशे दिसांचेर जे जाता ते आमी घेता. पण ह्याच्या फुडें आमी जितले एक एक कॉन्स्टिट्युएन्सीन वचून महिलांचे मुद्दे, इश्यूज, कन्सर्न्स हे घेतले. आणि भितर सेफ्टी ही एक मेजर कन्सर्न आसा. आमी पयल्ले आसा खंयचोय न्यूज पेपर आयज उगडा जाल्यार आमकां दिसता अब्यूज जाला, मोलेस्टेशन जाला, खंय बायलां सेफ ना. सो हे जे आमी इश्यूज टायम एंड अगेन परत परत सरकारा कडेनूय मुद्दे मांडटले. तुमचे मिडियाचो हेल्प आमकां आसाच हे सगळे मुद्दे मांडपाक. आणि महिलांचे जे संरक्षणा खातीर स्किम्स आसा हे आमी ते महिलांक जाता तितले अवेअरनेस क्रिएट करतली. आणि खंय तेंचे रायट्स आमकां दिसता कोणाचेर अब्यूज जाले आनी तांकां जर ती जस्टीस मेळना जाल्यार महिलां खातीर आमी ऑल ओव्हर इंडिया सुद्दां काँग्रेसीन नारी न्याय ह्यो एक प्रचार स्टार्ट केला, इनिशिएटीव लॉन्च केला, मेन फॉर इक्वॉलिटी आणि जस्टीस, न्याय ह्यो मेळपाक नारी खातीर. मॅडम आता आमी पळयतात खूब कडेन काँग्रेस म्हणटा बाकीचे पार्टी म्हणटा सोशल एक्टिव्हिटी महिलांचे अत्याचार आवाज उठयतात. पूण हेचेर कितें तरी सोल्युशन येवंक जाय. ते येतले अशें दिसना. हेच्या बद्दल कितें? सो सोल्युशन म्हाका दिसता आमच्या सरकाराचेर आमी जितलो दबाव घालता तेज्या वयल्यान. आता पिंक फोर्स म्हणून लॉन्च केल्ली, ते एक सोल्युशन कशेंच दिसलेले आमकां. पण ते खंय तरी आमी पळयता की लॉन्च केले, मातशें तेजेर पब्लिसिटी जाली काय तेजेर मागीर ते बंद जाता. आमकां एक फॉलोअप करून कंटिन्युअस सरकाराक निवेदन करून, अपील करून, असले खूब एज्युटेशन आनी प्रोटेस्ट घेवन आनीक असले सगळी कडेन पेट्रोलिंग, नायट पेट्रोलिंग म्हण, डे पेट्रोलिंग सगळी कडेन सुरवात करूंक जाय. मागीर स्मार्ट सिटी कशे ते CCTV कॅमेराज ना आता आमच्या कडेन सगळी कडेन, ते करूंक जाय. मागीर महिलांचे एक सेल्फ एम्पावरमेंट म्हणून महिलेक सगळ्या स्कुला पासून एक सेल्फ डिफेन्स कार्यक्रम ह्यो चालू करूंक जाय म्हाका अशें दिसता. कित्याक आज आमी खंय रातची जर बायलां वयता एकटी सुद्दां, नाल्यार रातचीच न्हू दिसाची वयता, बसीन वयता, सगळी कडेन आमकां हे इश्यू फेस करचे पडटा सगळ्या महिलांका. सो आपले एक सेल्फ रिलायंट, इंडिपेंडंट आमी ट्रेंड आसूंक जाय की सेल्फ डिफेन्स कशें करपाचे केन्नाय जर खंयच्याय हितून अटॅक जाला. आनी अशेंच न्हू तुमकां बाकीचे सेल्फ डिफेन्स ओवरऑल सुद्दां आपल्या सेफ्टी खातीर खूब इम्पॉर्टंट आसता.
ताका लागून कितें करपाचें आहा तुमचें safety दिवपाक लागून? सेफ्टी दिवपाक मेन म्हणजे गव्हर्मेंटा कडेन हांव अपील करतलें की थोडे इंट्रोड्यूस कर अशी आमची जितली स्कुलांनी जाता. आनी आमी आतां हांव बाकीच्या ऑर्गनायझेशनांनी आसा, NGOन आसा, थ्रू डॅट आमी महिलां खातीर युथ कॉलेजींनी वचून वचून सेल्फ डिफेन्स प्रोग्राम थ्रू अदर NGOज हांवें केल्ले आसा हेच्या पयलीं. आनी तशें हांव पळयतलें की गोंयांत जाता तितली सगळीं इन्स्टिट्यूशन्स आसा तितून असले फ्री वर्कशॉप दवरपाचे सेल्फ डिफेन्साचे. ओके, बेसीक सेल्फ डिफेन्स. मागीर तितून खूबसो फरक पडटलो असो म्हाका दिसता हे केले जाल्यार. तुम्ही आता प्रेझेंट तर याच्यात तुमच्या फाटल्यान कमिटी म्हणून याच्या फाटल्यान हे करतले. सो आतां कशें आसा, आतां जस्ट निवड जाला. म्हाका मेन ऑफिशियली हँड ओव्हर करपाक आतां मॅडम अलका लांबा गोंयान येवंक सोदता आनी प्लस दिल्ली म्हाका आपयला 7-8 तारखेर. ते वचून जाले काय आमी हांगा आमची फूल नवीन कमिटी तयार करूंक जाय. ती आमी बसून आतां आमची आउट गोईंग अध्यक्षा आसा मॅडम बिना नायक, तिच्या बरोबर बसून बाकीचे आमचे सगळे लिडर्स आसा काँग्रेसीचे त्यांच्या बरोबर बसून आमी कमिटी करपाची डिसिजन घेतली. 2027 आता असेंब्ली इलेक्शन हय, आसता. सो महिला खातीर आरक्षण बी आसतलें. हय, हे मेन आमी आरक्षणाचो आमचो मुद्दो नॅशनली आमकां नॅशनल आमची जी लिडर आसा ती काडत आसता एवरी मंथ आनी आमी ऑल ओव्हर द स्टेट सुद्दां आमी हो मुद्दो काडूंक जाय आरक्षणाचो. आनी 1/3 आमी जे पयले रेजर्वेशन विमन्स रेजर्वेशन हे म्हणटात ते जातले जर आमी तेजेरूय खुबशे रेज करतले हांगा की महिला आरक्षण जावनी म्हणून. आनी पळोवपाक गेल्यार स्त्री शक्ती खंय फुडें सरतात आमी पयला खुबशीं कामां घडटात आनी जातात. आनी हे जर देश आनी राज्य फुडें सरूंक जाय जाल्यार म्हाका दिसता विमन लिडरशीप आसूंकच जाय. आतां आमची थोडी हँडफूल विमन लिडर्स आसा पण ती खूब बरी काम करत आसा आनी आमी तशीच काँग्रेसी तर्फे आमच्या कडेन खूब बरी लिडर्स विमन लिडर्स आसा आनी आमी आनीक आयडेंटिफाय करून एक 1/3 रेजर्वेशन जावचे ह्यो मुद्दो रेज करतली. आनी नॅशनली तो राहुल गांधी पार्लमेंटान काडटा आनी हांगा सुद्दां आमच्या स्टेट पार्लमेंटान आमचे लिडर्स आसा ते फुडें व्हरतले. आनी एज महिला स्टेट लिडर म्हणून आमी हो मुद्दो फुडें व्हरतले आनी 1/3 रेजर्वेशनाची मागणी करतली. थँक्यू मॅडम.